15 जून 2026 चा दिवस भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. एका बाजूला फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनापैकी एक असलेल्या युरो सॅटरी 2026 मध्ये भारताने आपली संरक्षण क्षमता जगासमोर मांडली. तर दुसऱ्या बाजूला ओडिशाच्या किनाऱ्यावर DRDO ने स्वदेशी विकसित केलेल्या लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल LRLACM ची यशस्वी चाचणी घेत भारताने प्रत्यक्ष रणनीतीच्या मैदानातही आपली ताकद दाखवून दिली. ही फक्त एका मिसाईलची चाचणी नव्हती, हा संदेश होता की भारत आता केवळ शस्त्रास्त्रे खरेदी करणारा देश राहिलेला नाही, तर जगाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दाखवणारा आणि भविष्यात निर्यात करू शकणारा देश बनत आहे. काही वर्षापूर्वी भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल बोलताना लोक अमेरिकेच्या टॉमहॉक, रशियाच्या कॅलिब्र किंवा युरोपच्या लांब पल्ल्याच्या क्रूज मिसाईलची उदाहरणं द्यायचे. पण आता भारताकडे स्वतःची LRLACM आहे. DRDO ने 15 जून रोजी मिसाईलची यशस्वीपणे चाचणी केली. संरक्षण मंत्रालयानुसार सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली आणि विविध ट्रॅकिंग सिस्टीमनी तिच्या कार्यक्षमतेची पुष्टी केली. ही संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. या मिसाईलचे महत्त्व तिच्या वेगात नाही, तर तिच्या अचूकतेत आहे. क्रूज मिसाईल म्हणजे अशी प्रणाली जी जमिनीच्या अगदी जवळ उड्डाण करत रडार पासून लपून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्यावर अत्यंत अचूक हल्ला करू शकते. उपलब्ध माहितीनुसार या मिसाईलची मारक क्षमता सुमारे 1000 किलोमीटर पर्यंत आहे आणि ती भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांसाठी विकसित केली जात आहे. याचा अर्थ असा की युद्धाच्या परिस्थितीत भारतीय सैन्य शत्रूच्या हवाई तळांवर, कमांड सेंटरवर, दारुगोळा साठ्यांवर किंवा महत्वाच्या पायाभूत सुविधांवर सीमारेषा ओलांडल्याशिवाय दूरवरून अचूक प्रहार करू शकते. आधुनिक युद्धामध्ये अशा क्षमतेला डीप स्ट्राईक क्षमता म्हटले जाते. या यशाचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे स्वदेशीकरण. एकेकाळी भारताला इंजिन, मार्गदर्शन प्रणाली, सेन्सर्स आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञानासाठी परदेशी देशांवर अवलंबून राहावे लागत होते. आज LRLACM मध्ये वापरलेले बहुतांश उपघटक भारतीय संशोधन संस्था आणि भारतीय उद्योगांनी विकसित केले आहेत. हे आत्मनिर्भर भारत धोरणाचे प्रत्यक्ष उदाहरण मानले जात आहे. याच काळात फ्रान्समध्ये सुरू असलेल्या युरो सॅटरी 2026 प्रदर्शनात जगभरातील 60 पेक्षा जास्त देश आपली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन उपस्थित होते. युरोपियन कंपन्या नवीन पिढीच्या लांब पल्ल्याच्या क्रूज मिसाईल्स, रॉकेट सिस्टीम्स आणि एअर डिफेन्स प्लॅटफॉर्मचे प्रदर्शन करत होत्या. विशेषतः युरोपियन कंपनी MBDA ने 1000 किलोमीटर पेक्षा जास्त पल्ल्याची लँड क्रूज मिसाईल सिस्टीम जगासमोर मांडली. पण याच वेळी भारताने कोणतेही फक्त मॉडेल किंवा संकल्पना न दाखवता प्रत्यक्ष चाचणी यशस्वी करून दाखवली. संरक्षण विश्लेषकांच्या दृष्टीने हा मोठा फरक आहे, कारण अनेक देश भविष्यातील प्रकल्प दाखवतात, पण भारताने कार्यरत प्रणालीची क्षमता सिद्ध केली. याचा भूराजकीय परिणामही मोठा आहे. चीनकडे आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. पाकिस्तान सतत आपल्या मिसाईल कार्यक्रमाचा विस्तार करत आहे. अशा परिस्थितीत भारताकडे अचूक आणि दूरवर प्रहार करणारी स्वदेशी क्रूज मिसाईल असणे हा केवळ संरक्षणाचा विषय नाही, तर तो सामरिक प्रतिबंधक शक्तीचा भाग आहे. शत्रूला माहित असते की भारत आवश्यक असेल तर 1000 किलोमीटर दूर असलेल्या महत्वाच्या लक्ष्यावरही अचूक प्रहार करू शकतो. सोशल मीडियावर आणि संरक्षण समुदायांमध्येही या चाचणीचे मोठे स्वागत झाले. अनेक संरक्षण अभ्यासकांनी हे निर्भय कार्यक्रमापासून सुरू असलेल्या भारतीय क्रूज मिसाईल विकास प्रवासातील मोठे यश असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर याला इंडिया टोमाहॉक मुवमेंट असेही संबोधले. आज परिस्थिती अशी आहे की भारताकडे ब्राह्मोस सारखी सुपरसॉनिक मिसाईल आहे. हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे. बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रणाली विकसित होत आहे आणि आता LRLACM सारखी लांब पल्ल्याची स्वदेश क्रूज मिसाईलही यशस्वी चाचण्यांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. म्हणूनच 15 जून 2026 ही तारीख फक्त एका मिसाईल चाचणीची नोंद नाही, ही त्या प्रवासाची नोंद आहे ज्यामध्ये भारत आयातदारापासून नवोन्मेषक बनत आहे. फ्रान्सच्या युरो सॅटरी प्रदर्शनात जगाने भारताची औद्योगिक क्षमता पाहिली, तर ओडिशाच्या किनाऱ्यावर भारताने आपल्या सामरिक शक्तीची झलक दाखवली आणि कदाचित म्हणूनच अनेक संरक्षण तज्ञ आज म्हणत आहेत
भारत आता संरक्षण बाजारातील ग्राहक नाही, तर भविष्यातील खेळ बदलणारा खेळाडू बनत आहे. यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.